शताब्दी वर्षानिमित्त तेथील पायाभूत सोयी सुविधांकरता विकास आराखडा तयार करण्यात येईल। महात्मा फुले, संत गाडगेबाबा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या स्मृतीचे हे विशेष वर्ष लक्षात घेता सन 2026-27 हे वर्ष सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल। त्यांच्या कार्याचा गौरव करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त मी त्यांना अभिवादन करतो। त्यांच्या दादर मुंबई येथील राष्ट्रीय स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। तसेच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही योजना देखील राज्य सरकार सुरू करणार आहे। त्याचं सविस्तर माहिती पुढे सांगण्यात येईल। कालच जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न झाला। संत तुकाराम महाराजांना वंदन करून देहू येथील राष्ट्रसंत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानाच्या जतन व संवर्धनासाठी विकास आराखडा हाती घेण्याची मी घोषणा करतो। अध्यक्ष महोदय, हे भाषण करताना माझे मन अत्यंत जड झाले आहे। सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद आणि दीर्घकाळ वित्त विभागाची धुरा सांभाळलेले राज्याचे लाडके नेतेचा अर्थसंकल्प मांडला। अजितदादा व अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते। त्यांच्या करड्या शिस्तीमुळेच महाराष्ट्राची वित्तीय स्थिती कठीण काळातही स्थिर राहिली। काम करणारा माणूस ही त्यांची ओळख आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे। त्यांना श्रद्धांजली म्हणून सर्व मान्यवरांशी चर्चा करून त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्यात येईल। तसेच त्यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल असे मी जाहीर करतो। अजितदादांच्या स्मृतींना आजचा हा अर्थसंकल्प मी समर्पित करतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेने महायुतीवर अभूतपूर्व विश्वास दाखवला, त्याबद्दल मी तमाम जनतेचे आभार मानतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध राहील याची मी केंद्रीय वित्त आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार पुढील 5 वर्षांमध्ये राज्यासाठी भरीव निधी प्राप्त होणार असून आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्र शासनाने वाढीव निधी देण्याबाबत राज्याची मागणी मान्य केली। याबद्दल मी भारताचे मोदीजी यांचे मनपूर्वक आभार मानतो। राज्य शासनाने देखील 6व्या वित्त आयोगाची स्थापना केली होती। या वित्त आयोगाने विहित वेळेमध्ये आपला अहवाल सादर केला। याकरिता आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचे मी अभिनंदन करतो व त्यांना धन्यवाद देतो। हा अहवाल कृती अहवाल